मुंबईत शेकडो आंदोलकांना बेकायदेशीर अटक, सरकारचा जाहीर निषेध. धनगर समाजाच्या शांततामय आंदोलनादरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणावर पोलिसी दडपशाही झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. काल रात्री आणि आज पहाटे दरम्यान मुंबईतील कफ परेड, मरीन ड्राईव्ह, सर जे मार्ग आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये शेकडो धनगर समाज बांधवांना बेकायदेशीरपणे डांबण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाही देशात आपल्या हक्कांसाठी शांततेने मागणी करणाऱ्या समाजावर अशा प्रकारची कारवाई करणे हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता, कायदेशीर प्रक्रिया न पाळता आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याने समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. देवाभाऊ धनगरांच्या उपकारांची ही परतफेड आहे का, असा सवाल उपस्थित करत धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळेच सत्तेत आलेले सरकार आता त्याच समाजावर दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. धनगर समाजाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की ही कारवाई म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असून सरकारने तात्काळ सर्व आंदोलकांची बिनशर्त सुटका करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटने